लहू बनसोडे म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील पाथरा या गावी त्यांची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. गोरगरिबांसाठी त्यांचे सामाजिक कार्य देखील मोठे आहे. शासनाचे अनुदान नसतानाही त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी असलेली ही शाळा अखंडपणे चालू ठेवलेली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासह विविध ठिकाणाहून सन्मानित करण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढे असणारे हे लहू बनसोडे लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलला धानोऱ्याच्या या मुलाला मंगेश काळुंके याला भेटायला धावून आलेले आहेत. हल्ला करून त्याला जखमी केलेले आहे. तरी पण कोणी लोकप्रतिनिधी त्याला भेटायला आलेले नाही किंवा कोणी काही आर्थिक मदतही केलेली नाही. मजुरी करून उपजीविका करणाऱ्या या काळुंके कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता विभागाकडून दवाखान्याकरता आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहाय्यता विभाग प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून आपण या गरीब कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे लहू बनसोडे यांनी सांगितले आहे. काय नाव आपलं? काय प्रकार झाला आहे हा नंतर? हा प्रकार माझे गोर गरीब आहेत, माझं गरीब लोक आहेत. ह्या गरीब लोकांवर या म्हणजे गावातील प्रस्थापित लोकांच्या हाताखाली धरून यांच्यावर अन्याय झाला आहे. आता हे बघा, हे लेकरू हे कुठं याला पुण्याला कंपनी काम करत असताना कुठं त्या अण्णाभाऊसाठी जयंती निमित्तानं आलं होतं. आणि आल्यानंतर एक शाळेतील विद्यार्थ्याला समजून सांगण्यासाठी ते शाळेमध्ये गेले असता याचा राग धरून या मुलांना काय केलं, यांना पाठीमाग गपचूप वार केला. आणि हे असे प्रकार जे आहेत हे फक्त आमच्यावरच का, आमच्या दलित समाजावरच का, आमच्यावरच अन्याय का होऊ लागला याची आता हे प्रकार बघा. हे धानोऱ्याचं प्रकार, हे पुन्हा त्याच्यानंतर मुलीचे प्रकार होते, त्यांचे बलात्कार प्रकार, त्याला जाळून मारलं जातं लेकरायला. हे शासन काय करायला लागले? हे आमच्यावर म्हणजे त्यांचा प्रस्थापित लोकांचं काहीच नाही का? हे आमच्यावरच हे अन्याय कशासाठी? जसा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आमच्यावरच गुलामी चालून आज स्वतंत्र झालं तर आम्हाला काही नाही. तरीसुद्धा मी असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे ते आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे चिवटे साहेब यांना अशी विनंती करणार आहे की असे जे लोक आहेत ह्या लोकांना कडक शासन करा. आणि कडक शासन करून यांना या लेकराला आज जवळजवळ हे कष्ट करून दररोज लोकांच्या शेतामध्ये काम करून तरी पैसा नाही, लोकांचे पुन्हा उसने पासने पैसे करून पुन्हा त्याच्यानंतर दवाखान्यासाठी हा महागडा दवाखाना आहे. आणि ह्या महागड्या दवाखान्यावर एवढा खर्च करून लोकांचे व्याजानं काढून पैसे आणले आहेत. तरी हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश चिवटे साहेब आरोग्य अधिकारी यांना मी अशी विनंती करणार आहे की ह्या लेकरांना जास्तीत जास्त मदत द्यावी. आणि ह्या ह्या आजारामध्ये या त्रासामध्ये त्यांना वाढण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त मदत द्यावी ही मी त्यांना विनंती करणार.